Hi friends, in this lecture we are going to talk all about अर्थ मेजरमेंट, टाइमलाइन अँड टाइम झोन. तर सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया पहिल्या मुद्द्यापासून. तर तो आहे अर्थ मेजरमेंट. अर्थ मेजरमेंट म्हणजे पृथ्वीचे मोजमाप. मागील लेक्चरमध्ये आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास केला आहे. तर आज आपण अर्थचे मोजमाप कसे होते ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पुढील डायग्राम, साईडच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की तिथे खूप साऱ्या इमेजनरी लाईन्स ओढलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की हे लाईन्स आहेत ह्या इमेजनरी आहेत, हे वास्तविक आपल्या अर्थवरती नाहीत. ओके. तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत पाहिजे की आपली जे अर्थ आहे हे सूर्याभोवती फिरते, सूर्याच्या भोवती फिरते व स्वतःच्या ॲक्सिसवरती सुद्धा फिरते. तर स्वतःच्या ॲक्सिसवरती फिरताना ही अर्थ आपली कशी फिरते हे विद्यार्थ्यांना माहीत आहे का? तर ती अर्थ आपली पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरते, म्हणजे पश्चिमेपासून पूर्वेकडे ती रोटेट होते. तर हा प्रश्न जो आहे हा खूप वेळा एक्झाममध्ये विचारला आहे. तर विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. विद्यार्थ्यांना खूप वेळा कन्फ्युजन होतं की आपली अर्थ कुठल्या दिशेकडे फिरते. तर आपली अर्थ कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे आपली अर्थ फिरते. ओके. त्याचबरोबर ज्या उभ्या लाईन आहेत त्याला आपण लॅटिट्यूड्स म्हणतो, म्हणजे अक्षांश म्हणतो. ज्या उभ्या लाईन्स आहेत त्याला आपण अक्षांश म्हणतो किंवा लॅटिट्यूड म्हणतो. ज्या आडव्या लाईन आहेत त्यांना आपण लॉन्जिट्यूड किंवा रेखांश म्हणतो. ओके, लॉन्जिट्यूड किंवा रेखांश. तर जे अक्षांश आहेत ते आहेत, जे अक्षांश आहेत म्हणजेच लॅटिट्यूड आहेत ते आहे टोटल 360. ओके. जे लॅटिट्यूड आहेत ते आहे टोटल 360. तर उभ्या लाईन किती असतील मग? तर 360. आणि आडव्या लाईन किती असतील? तर आडव्या लाईन 180. ओके. तर आडव्या लाईन आहेत 180. म्हणजेच ह्या ज्या लाईन्स आहेत उभ्या लाईन्स हे 360 आहेत, म्हणजे अक्षांश 360 आहे आणि लॉन्जिट्यूड म्हणजे रेखांश ज्या आडव्या लाईन आहेत ते आहेत 180. ओके. तर जो मधून आपल्याला दिसतोय, जी मिडलमधून लाईन गेलेली आहे, जे 0 डिग्री म्हणून गेलेली आहे त्याला आपण इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? इक्वेटर. तर त्याचबरोबर त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. ओके. नंतर जे 23 डिग्रीवरती आहे त्याला आपण कॅन्सर ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो, म्हणजे 23 डिग्री हाफ. तर याला आपण टॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो, म्हणजेच आपण त्याला कर्कवृत्त म्हणतो मराठीमध्ये. आणि जो खालील भाग आहे त्याला आपण टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो, म्हणजेच मकरवृत्त म्हणतो. तर विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवायला हवं की इक्वेटरच्या वरचा भाग याला आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणतो आणि इक्वेटरच्या खालचा भाग याला आपण सदर्न हेमिस्फिअर म्हणतो. ओके. इक्वेटरच्या वरचा भाग आपण काय म्हणतो? आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर. आणि इक्वेटरच्या खालचा भाग त्याला आपण सदर्न हेमिस्फिअर. ओके. लक्षात आलं सर्व? तर आता आपण बघूयात की ज्या ह्या लाईन्स आहेत या लाईन्समधली जी 1 डिग्रीची डिस्टन्स असते, म्हणजे 1 डिग्रीचे डिस्टन्स असते याचं अंतर किती असते? तर 1 डिग्री डिस्टन्स म्हणजे आता समजा याचं अंतर 0 पासून 23 डिग्री आहे. तर 1 डिग्री समजा किती असेल? तर इथपर्यंत 1 डिग्री असेल. ओके. तर हे 1 डिग्री डिस्टन्स किती असेल? तर ते असते 111 किलोमीटर. किती असते ते? 111 किलोमीटर. ओके. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. 111 किलोमीटर 1 डिग्री डिस्टन्स असते. नंतर आपल्याला आणखी दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे इथं पाहायला मिळेल की इथून आपल्याला हे दिसतं इथं प्राईम मेरिडियन. ओके. तर प्राईम मेरिडियन म्हणजे काय? तर ग्रीनविच सिटी आहे एक लंडनमध्ये. तिथल्या सायंटिस्टने असं सांगितलं होतं की अर्थची म्हणजे जगाचा जे मिडल भाग आहे तो आहे इंग्लंड आहे, म्हणजेच जी ग्रीनविच सिटी आहे ती जगाचं मिडल आहे. मग त्यांनीच रेखांश अक्षांश हे सर्वांचं रचना मांडली, म्हणून त्यांनीच काय केलं ते आपल्या त्या लंडन जे होते म्हणून त्यांनी काय कन्सिडर केलं की आपला देशच हा अर्थच्या म्हणजे जगाच्या मधला देश आहे. मग तिथं काय केलं त्यांनी? तर सर्वात प्रथम तिनं जो लाईन मांडली, म्हणजे तिथे जी लाईन आहे म्हणजे तो अक्षांश आहे त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो, तो घेतला त्यांनी, कन्सिडर केला 0. तर 0 लॅटिट्यूड याला काय म्हणतो आपण? प्राईम मेरिडियन. ओके. तर हे लक्षात ठेवा, 0 लॅटिट्यूडला काय म्हणतो आपण? प्राईम मेरिडियन. तर आपण आता नेक्स्ट टॉपिक बघूया, टाईम झोन. तर मागे आपण बोलताना सांगितलं आहे की आपली अर्थ काय स्वतःभोवती फिरते. ओके. राईट. म्हणजे आपल्या अर्थला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती काळ लागतो? 24 तास लागतात. स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास लागतात? 24 तास. ओके. आपली अर्थ काय स्वतःच्या ॲक्सिसभोवती फिरते. तर आपल्या अर्थवरती किती अक्षांश आहेत? तर किती अक्षांश आहेत? 360. आणि किती रेखांश आहेत? तर 180. ओके. तर 360 रेखांश आपल्या अर्थवरती आहेत, म्हणजे उभ्या लाईन्स किती आहेत आपल्या? 360. तर ह्या 360 लाईन्स पार करण्यासाठी म्हणजे रोटेट करण्यासाठी पृथ्वीला किती दिवस लागतात, म्हणजे किती काळ लागतो? तर 24 तास लागतात. राईट. तर हे आपण आता इथंच बघणार आहोत. टाईम झोन समजून घेण्यासाठी आपल्याला हे जे बेसिक माहिती आहे ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओके. तर
तर त्याचबरोबर जसे 360 डिग्री सेल्सियस 360 डिग्री रोटेट करण्यासाठी अर्थला 24 तास लागतात, त्याचप्रमाणे 1 डिग्री अर्थला मुवमेंट करण्यासाठी, समजा हे 1 डिग्री आहे तर 1 डिग्री मुवमेंटसाठी अर्थला 4 मिनिट लागतात. ओके, 1 डिग्रीसाठी मुवमेंटसाठी किती लागतात अर्थला 4 मिनिट. त्याचप्रमाणे हे जे अंतर आहे याला आपण टाईम झोन म्हणतो. तर हे 15 डिग्रीचा एक टाईम झोन असतो. किती असतो? 15 डिग्रीचा एक टाईम झोन असतो. तर एका टाईम झोनमधला पार करण्यासाठी म्हणजेच 50 डिग्रीला पार करण्यासाठी 60 मिनिट्स लागतात. सॉरी, हे आवर्स झालं इथं, तर इथं मिनिट्स आहेत. तर किती लागतात? 60 मिनिट्स. म्हणजे 15 डिग्री पार करण्यासाठी 60 मिनिट्स लागतील. 1 डिग्री पार करण्यासाठी अर्थला रोटेट होण्यासाठी 4 मिनिट लागतील आणि 360 डिग्री रोटेट होण्यासाठी अर्थला 24 तास लागतात. राईट आहे. तर हे समजून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं, तेव्हाच आपल्याला टाईम झोन हा कन्सेप्ट समजू शकतो. ओके, तर आता नेक्स्ट बघूया. तर आता विद्यार्थ्यांना आपल्याला माहीतच आहे की आपला जो सूर्य आहे तो कुठून उगवतो? पूर्वेकडून. सूर्य काय आहे? पूर्वेकडून उगवतो. ओके, तर म्हणजे पूर्वेकडून उगवतो म्हणजे जिथून उगेल तिथं का होईल? त्याच्या लगतच्या लँडला काय होईल? दिवस लवकर उजाडेल. राईट, जवळच्या लँडला दिवस लवकर उजाडेल. मग इथं कुठला देश आहे? इथं आहे जापान. म्हणून जापानला काय म्हणतात? सूर्याचा देश. म्हणजे प्रथम जे सकाळ होते ते जापानला होते असं कन्सिडर करतात. त्यानंतर दिवस कुठे उजाडेल? तर नंतर उजाडेल चायनाला. हा चायना आहे. नंतर आपला देश इंडिया, भारतला उजाडेल दिवस. नंतर आफ्रिकामध्ये उजाडेल आणि नंतर इंग्लंड. ओके, हे इंग्लंड आहे इथं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय आहे आपलं, आपण समजू शकतो की जिथं सूर्याची किरणे पडतील तिथं काय होईल? आधी दिवस उजाडेल. राईट. तर आता आपण बघूया की हा जी 1 डिग्री आहे म्हणजे जिथून 0 डिग्री आहे तर ग्रीनविच प्राईम मेरिडियनमधून गेलेला आहे. राईट, इथं 0 डिग्री आहे. म्हणजेच याच्या पुढचा जो टाईम आहे हा आपल्या ग्रीनविचपासून समोर असेल. याच्या पुढचे जे देश असतील हे ग्रीनविचपासून समोर असतील आणि या टाईम लाईनच्या मागे जे देश आहेत हे ग्रीनविचच्या झोनपासून म्हणजेच या टाईम झोनपासून मागे असतील. ओके, म्हणून इथं काय दिलेलं आहे? इथं प्लस दिलेलं आहे आणि या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी असे मायनसमध्ये दाखवलेलं आहे. ओके, तर आता आपण एक देश दुसऱ्या देशापासून किती टाईमने किती वेळेने मागे आहे ते आपण आता बघूया. ओके, तर सर्वप्रथम आपण आपल्या देशाचंच कन्सिडर करूया. तर हा एक टाईम झोन. राईट, या टाईम झोनला पार करण्यासाठी किती तास लागतात? किती मिनिट लागतात? तर 60 मिनिट लागतात. तर आता हे आपण टाईम झोन मोजूयात. तर यामध्ये किती टाईम झोन आहेत? 1, 2, 3, 4, 5 अँड हाफ. म्हणजे इथे इंग्लंड आहे. राईट, हे इंग्लंडमधून हे लाईन पास झालेली आहे. म्हणजे इंग्लंडपासून आपला देश किती तासांनी पुढे आहे? तर तो आहे 5.5 तासांनी पुढे आहे. आता हे कशाने काढलं आपण? कारण की ही जी डिग्री आहे ही 15 डिग्री आहे. 15 डिग्री मुवमेंटसाठी किती लागतो? 60 मिनिट लागतात. राईट, अशा 15 किती आहे ते? 5.5 टाईम झोन आहे. राईट, म्हणजे 5.5 तास आपण काय आहोत? त्या देशाच्या पुढे आहोत. म्हणजे सूर्य जर सकाळी निघेल तर इथं काय होतील? म्हणजे सकाळी आपल्या इथं जर 12 वाजले असतील तर इथं काय होतील? तर इथं काय होतील? ह्या आपल्या 5.5 तास हा देश पुढे असेल, मागे असेल. राईट, म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण की आपल्या इथे सकाळचे 12 वाजले. आपल्या इथे सकाळचे किती वाजले? 12 वाजले समजा आपण. तर आता 5 तास काय करायचं? मागे जायचं. तर 5 तास मागे तर किती होतील? 11, 10, 9, 8, 7 आणि 6:30. म्हणजे इंग्लंडला किती वाजलेले असतील? तर इंग्लंडला वाजतील 6:30. ओके, विद्यार्थ्यांना लक्षात येतं हे. म्हणजे जर आपल्या इथं दुपारचे 12 वाजले असतील तर इंग्लंडला किती वाजतील? 6:30 वाजतील सकाळचे. म्हणून जेव्हा मॅचेस इंग्लंडला लागायच्या म्हणजे प्ले व्हायच्या, म्हणजे जेव्हा आपण वर्ल्ड कप चालू होता आपलं 50-50, तर त्यामध्ये इंग्लंडचा जो टायमिंग होता आणि आपला जो टाईम होता हा डिफरंट होता. तर आपण किती आहोत? तर 5.5 तासांनी आपण काय आहोत? पुढे आहोत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवं. ओके, तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. त्याचप्रमाणे जर आणखी मला बोलायचं गेलं तर आता आपण मी तुम्हाला समजण्यासाठी आणखी सोपी भाषेत सांगतो. आता आपण कन्सिडर करूया की जापान कुठं आहे? तर जापान इथं आहे. राईट, ही जापान आहे. या जापानमधून काय झालेलं आहे? टाईम झोन गेलेला आहे. मग आता आपण बघूया की आपण जापान आपल्यापासून किती वेळेने पुढे आहे. तर आपण काय मोजणार आहोत? हे टाईम पिरियड मोजणार आहोत, टाईम झोन मोजणार आहोत. राईट, तर 1, 2, 3, 4. ठीक आहे, म्हणजे 4 तासांनी काय आहे? जापान आपल्या पुढे आहे. ओके, 4 तासांनी काय आहे? जापान आपल्या पुढे आहे. म्हणजे जापानला जर 10 वाजले
वाजले असतील तर आपल्यासाठी किती वाजतील, सकाळचे 10 वाजले असतील तर आपल्या इथं सकाळचे 6 वाजलेले असतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे समजलं नसेल तर परत परत हे बघा आणि समजून घ्या, तुम्हाला नक्कीच लक्षात येऊन जाईल. ओके तर आता आपण पाहूया डेडलाईन. ओके तर डेडलाईनमध्ये एकदम सिंपल गोष्ट लक्षात ठेवायला हवं. तर आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलंच की 300 डिग्री म्हणजे पार करायला जो अर्थला किती लागतो, वेळ लागतो 24 तास, 1 डिग्रीला 4 मिनिट, राईट. तर हे जी लाईन आहे इथून याला काय म्हणतो आपण, डेडलाईन. ओके ही जी काय आहे ही डेडलाईन. म्हणजे याच्या पुढे काय असेल, हा जो देश असेल हा जो इकडे जो इकडले जे देश असेल हे देश मागे असतील आणि या लाईनच्या इकडले देश आहे काही हे समोर असेल. म्हणजे असं काय होते, कारण दिवस काय आहे तो इथून निघतो, पूर्वेकडून काय निघतो, दिवस निघतो. म्हणजे इकडे जेव्हा दिवस असते, नव्या दिवसाची सुरुवात होते, इथं काय असतो, इथं जुनाच दिवसाची रात्र सुरू असते. म्हणजे इथं काय आहे, हे 12 तासांनी हा जो घटक आहे हा आपण पुढे सेलिब्रेट करत असतो, राईट. म्हणजेच समजा तुम्ही इथं संडे आहे, इथून इथं संडेची तुमची नाईट चालू आहे, राईट ना, संडेची नाईट समजा चालू आहे, संडेचा डे समजा, तर इथं काय असेल, मंडे चालू होईल, राईट. कारण की आहे इथं आपण 12 तासांनी ह्या जो भाग आहे इकडला भाग हा चालू असतो. म्हणजे इथं काय असेल, सोमवारचा समजा पॉसिबल असेल समजा की आता दिवस निघाला, तर तो नेक्स्ट जो टॉपिक आपला तो आहे डेडलाईन. तर नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण आता बघूया डेडलाईनमध्ये. तर आपण मागच्या स्लाईडमध्ये बोललोच गेलो आहे की 300 डिग्री सेल्सिअस 300 डिग्रीला पार करण्यासाठी आपल्याला 24 तास लागतात अर्थ रोटेट व्हायसाठी आणि 1 डिग्री अर्थ रोटेट होण्यासाठी 4 मिनिट लागतात. तर आता आपण याच्यामध्ये डेडलाईन बघणार आहोत. तर डेडलाईन म्हणजे ही जी दिसते तुम्हाला ही डेडलाईन, ही आहे डेडलाईन. ओके कारण डेडलाईन हिला काय म्हटलं आहे, कारण की इथून आपला सूर्य उगवतो, पूर्वेकडून आपला सूर्य उगवतो. म्हणजेच इकडं काय असतात, इकडे दिवस निघतो, जेव्हा इकडे दिवस निघतो तेव्हा या साईडला काय असते, रात्र असते, राईट ना. या साईडला काय असते, रात्र असते. तर या साईडला काय असेल, दिवस असेल. म्हणजे चायना, इंडिया, जापान इकडे दिवस असेल तर अमेरिकाला काय असेल, रात्र असेल, राईट. तर असं का, तर कारण पृथ्वीचं सूर्यकिरण काय आहे एका साईडला पडतात आणि ही जी असते ही साईड या आपल्या देशाच्या बॅक साईडला असते. म्हणून तिथं सूर्यकिरणाचं उजेड म्हणजे सूर्यकिरण पडत नाही, म्हणजेच उजेड नसतो. ओके म्हणजेच काय असेल, आपण आपल्या इथं जर संडे असेल समजा, आपल्या इथं संडे असेल तर इथं किती असेल, इथं काय असेल चालू, समजा आपल्या इकडे संडेचा डे चालू आहे. ओके संडेचा आपल्या इथं डे चालू आहे, तर इथं काय असेल, सॅटर्डेची नाईट चालू असेल. ओके आपल्या इथं संडेचा डे चालू असेल, इथं सॅटर्डे नाईट. आता इथं काय दिलं आहे, संडेचा, इथं आपण कन्सिडर करू की इथं संडेची नाईट चालू आहे. ओके संडेची नाईट इथं सुरू आहे अमेरिकेमध्ये. तर आपल्या इकडे काय असेल, तर आपल्या इकडे मंडेचा डे उगवला असेल, आपल्या इकडे काय असेल, मंडेचा उगवला असेल. कारण आपण काय 12 तास समोर आहोत. अमेरिका, ब्राझील वगैरे या देशांच्या आपण काय 12 तास समोर आहोत. म्हणजे या इथं काय आपण पूर्वेकडे जे देश आहेत ते काय आहेत, पुढे आहेत, आणि पूर्वेकडचे देश काय आहेत, पुढे आहेत, आणि जे पश्चिमेकडचे देश आहेत ते मागे आहेत. इथं काय म्हणतो आपण, डेडलाईन आपण समजू शकतो. आणखी एक साधं बोलायचं म्हटलं, जर साधं एक्झाम्पल बघितलं आपण, समजा आपण एक्सप्लेन करूया, कन्सिडर करूया की 31 डिसेंबर. ओके समजा आता आपण 31 डिसेंबर इंडियामध्ये सेलिब्रेट करत आहोत. 31 डिसेंबर का आपण जे 31 डिसेंबरची नाईट आहे ती कधी चालू होते, 31 डिसेंबरची नाईट चालू कधी होणार, 30च्या नंतर, म्हणजे 30च्या नाईटला, राईट ना. म्हणजे जेव्हा 30 तारखेचे 12 वाजून जातील तेव्हा 31 डिसेंबरची नाईट आपली चालू आहे, राईट. म्हणजेच आपल्या इथं जेव्हा 31 डिसेंबरची नाईट असेल तर अमेरिकेमध्ये तिथं काय असेल, समजा आपण आता 31 डिसेंबरची इथं आपल्या इथं 12 वाजले, राईट ना. 31 डिसेंबरची 12 वाजले, तर अमेरिकेला किती वाजतील, तर अमेरिकेला 30 डिसेंबरचे 12 वाजलेले असतील. किती वाजले असतील, 30 डिसेंबरचे 12 वाजले असतील. कारण की अमेरिका आपल्यापेक्षा काय एक दिवस नाही म्हणजे होता बदला की 12 तासने आपल्या मागे आहे, राईट ना. आणि आपण का आहोत 12 तास याच्यापेक्षा पुढे आहोत. हे समजा तुम्ही आता 31 डेची सेलिब्रेट केलं नाईट वगैरे मस्त इंडियामध्ये, आणि तुम्हाला परत जर सेलिब्रेट करा वाटलं तर तुम्ही डायरेक्ट प्लेनमध्ये बसून अमेरिकेमध्ये चाललं जायचं आणि परत तिथं या नाईट 31 नाईट जी आहे ते सेलिब्रेट करायची. प्लेनने तुम्हाला काय साधारणतः 1.5 तास लागतो, इंडियातून अमेरिका 1.5 ते 2 तास तुम्हाला पोहोचू शकता. ओके जर तुम्हाला परत जर 31 नाईट सेलिब्रेट करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. ओके तर अशा प्रकारे काय आहे की जे पूर्वेकडील देश आहेत ते पुढे आहेत आणि जे पश्चिमेकडील देश आहेत ते मागे आहेत. ओके तर ते कशामुळे, तर हे डेड झोनमुळे. तर कारण डेड झोन का काढलेलं आहे आपण, डेडलाईन का काढलेलं आपण, ते कशा बेसवर काढले आहेत, ते सूर्य कुठे उगवतो आणि सूर्याचे किरण कुठे सर्वात आधी पडतात त्यावर हे सर्व बेसिक आहे. ओके तर
अशी आशा करतो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला लक्षात नसेल आलं तर परत हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या, तुम्हाला नक्की समजेल. ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूया. तर तोपर्यंत धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.